नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया झणझणीत असा खेकड्याचा रस्सा. हे पहा, खेकड्याचे एक वाटा घेऊन आली होती मी. स्वच्छ धुवून घेतले आहे. 4-5 पाण्याने ते धुवून घेतले आहे. 2 मिरची, आलं किसलेलं चमचाभर, लसणाच्या पाकळ्या, कांदा 2 पातळ कापून, 1 वाटी खोबरं, 1 चमचा मालवणी मसाला भाजका, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हिंग, 1 टोमॅटो बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून आणि अर्धा वाटी कोथिंबीर. हे पहा. आता आपण खोबरं भाजून घेऊया. कांदा पहिले घातला आहे, मिरची, आलं आणि लसूण सर्वात आपण भाजून घेऊया. 5 गॅस करूया. हे पहा, छानपैकी भाजलं आहे. आता त्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया. ते पण मस्तपैकी छानपैकी भाजून घेऊया. हे पहा, मस्त भाजलं आहे. कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे पहा, आता खोबरं थंड झालं आहे. आता आपण ते वाटून घेऊया. आरामात खोबरं घालून घ्यायचं. ह्यात खेकड्याला आमच्या कोकणात मालवणी पद्धतीने कुर्ले बोलतात. खूप छान होते याची आमटी. आमच्या मालवणी पद्धतीने कुर्ल्यांचा सामारा बोलतात. कुर्ल्यांचा सामार. हे पहा, छानपैकी वाटून झालं आहे. आता आपण कोल्हे करून घेऊया. कांदा घालून घेऊया. छानपैकी परतून घेऊया. टोमॅटो घालून घेऊया. तो पण छानपैकी परतून घेऊया. आणि फास्ट गॅस करायचा, अजिबात स्लो नाही गॅस करायचा. छानपैकी असं परतून घ्यायचं. आणि हे मालवणी मसाला, हळद, मीठ आणि हिंग छानपैकी जो करून घ्यायचं. आणि खेकडे घालायचे. ते पण छानपैकी जो करून घ्यायचे. हे पहा, आरामात करून घ्यायचे. आणि गॅस फास्ट करायचा. अगदी थोडं पाणी घालायचं, थोडं अगदी. आणि टाकून 5 मिनिटं ठेवायचं झाकण मारून. हे पहा, छानपैकी शिजले आहे खेकडे. त्याच्यामध्ये आता वाटण घालून घेऊया. कांद्या खोबऱ्याचं आपल्याला किती पाहिजे तसं करून घ्यायचं. एकदम पातळ करायचं नाही, एकदम सुक्क नाही करायचं. हे पहा, छानपैकी खेकडे शिजले आहेत. पहा, मस्त दिसत आहे. कोथिंबीर घालून घेते. हे पहा, खूप छान झाले आहे खेकड्यांचा रस्सा. हे पहा, आपल्या खेकड्यांचा रस्सा करून तयार झाला आहे. हे पहा, खूप छान दिसत आहे, टिमटिंग दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.